Hello student, today we discuss the some concept of the ligand field theory. First concept is the free ion configuration. Free ion configuration means the electronic configuration of the atom. There are certain rules to write down the electronic configuration of the atom. There are three rules to write down the electronic configuration. First one is the above principle, then second one is the Pauli's exclusion principle, and third one is the Hund's rule. These three rules we have already studied in the TYBSc. Now we discuss in short. First one is the above principle. According to above principles, the electrons in orbitals are always filled according in increasing order of energy. This means the orbitals of lower energy will be filled first and then the orbital of the next हायर एनर्जी. म्हणजे ऑर्बिटल कोणते तर SP-D-F. SP-D-F ऑर्बिटल हे कशा पद्धतीने भरले जातात तर एसची कशी आहे लोवेस्ट एनर्जी, देन बी, देन पी, देन डी अँड देन एफ. बट असं नाही आहे तर त्या KL-M-N शेल्सनुसार त्याची एनर्जी असते. फर्स्ट वन के शेल्समधले एस ऑर्बिटल, पी ऑर्बिटल, एस ऑर्बिटल भरले जाते. त्याच्यानंतर एस आणि पी, त्याच्यानंतर परत पहिले एस आणि एस ऑर्बिटल, त्याच्यानंतर पी ऑर्बिटल, देन एस ऑर्बिटल, देन अगेन पी ऑर्बिटल, देन अगेन एस ऑर्बिटल. अशा पद्धतीने एनर्जीनुसार इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ एनर्जीनुसार ते ऑर्बिटल फिलअप केले जातात. ती ऑर्डर तर तुम्हाला माहीतच असेल, एस एस, पी एस, पी एस, देन डी पी एस, डी पी एस, and then FDPS, FDPS. This is the increasing order of energy to fill the electrons. Then the Pauli's exclusion principle. According to Pauli's exclusion principle, any two electrons in an atom cannot have all four quantum numbers identical. म्हणजे कोणतेही दोन इलेक्ट्रॉन एका ॲटम्समधले त्याचे चारीचे चारी क्वांटम नंबर्स हे सेम नसतात. फॉर एक्झाम्पल प्रिन्सिपल क्वांटम नंबर असेल किंवा अझिमुथल क्वांटम नंबर असेल किंवा मॅग्नेटिक क्वांटम नंबर असेल किंवा स्पिन क्वांटम नंबर असेल, तर हे चारीचे चारी जे क्वांटम नंबर असतील ते कोणत्याही दोन इलेक्ट्रॉनसाठी सेम नसतात. एकाच ॲटममधल्या दोन इलेक्ट्रॉनसाठी ते सेम नसणारे. का तर त्याचं ऑर्बिटल तरी चेंज झालेलं असेल, त्याची स्पिन स्टेट तरी चेंज झालेलं असेल किंवा त्याचा मॅग्नेटिक क्वांटम नंबर हा तरी डिफरंट असेल. त्याच्यामुळे चारीचे चारी क्वांटम नंबर सेम नसतात. एकाच ऑर्बिटलमध्ये दोन इलेक्ट्रॉन असतील तरी त्याची स्पिन एकाची काय असते प्लस हाफ असते आणि एकाची काय असते मायनस हाफ. देन द हंड्स रूल. हंड्स रूल सेज इन अन ऑर्बिटल द इलेक्ट्रॉन्स आर फर्स्टली सिंगली फिल्ड अँड व्हेन ऑल आर सिंगली फिल्ड द पेअरिंग टेक्स प्लेस. पहिले काय होतं तर सगळे सिंगल इलेक्ट्रॉन्स फिलअप केले जातात. देन द पेअरिंग टेक्स प्लेस. वाय? बिकॉज ऑफ दिस इज it leads the minimum electronic repulsion and therefore first single electrons are filled and then the pairing takes place. This is the rules for write down the electronic configuration or the free ion configuration. Then मायक्रोस्टेट. व्हॉट इज मायक्रोस्टेट? आता मायक्रोस्टेट आपल्याला बऱ्याच वेळा वापरायचे पुढे in this section. Microstate means these are the different way of arrangement in which the electron can occupy the orbital specified in configuration. वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्याची अरेंजमेंट करून इलेक्ट्रॉन्सची अरेंजमेंट करून आपण त्या मायक्रोस्टेट टेबलमध्ये लिहितो. देन द टर्म्स. जेव्हा आपण नंबर ऑफ मायक्रोस्टेट ग्रुप करतो त्या मायक्रोस्टेटचा ऑफ दी सेम एनर्जी वी ऑब्टेन द स्पेक्ट्रोस्कोपिकली डिटेक्टेबल एनर्जी लेवल. त्याला काय म्हणतो आपण टर्म. त्याच्यामध्ये आपण काय बघणार आहे तर RS टर्म, दॅट इज द स्पिन ऑर्बिट कपलिंग ऑर दी रसेल झॉन्डर कपलिंग. त्यालाच काय म्हणतो आपण स्पिन ऑर्बिट कपलिंग ऑर दी रसेल झॉन्डर कपलिंग किंवा त्याला LS कपलिंग असंही म्हटलं जातं. when more than one electron present in subcell, spin angular momentum that is the S and orbital angular momentum
एल. एस कशाला म्हणायचं तर स्पिन अँग्युलर मोमेंटम. ओके, spin angular momentum is the S and the orbital angular momentum is the L, treated separated. When these spin and orbital angular momentum, that is the S and L, couple with each other, this coupling is called as the spin orbit coupling or the LS coupling. In multi-electron atom, these S and L quantum numbers combine into the total angular momentum quantum number J, and the J value is L plus S to L minus L. L minus S म्हणजे this spin angular momentum and orbital angular momentum, and the J value is given as a subscript. Okay, then free ion term. आता तुम्हाला इथे J व्हॅल्यू किंवा स्पिन ऑर्बिट कपलिंग, टोटल अँग्युलर मोमेंटम हे कशा पद्धतीनं लिहिलं जातं टर्ममध्ये, इथे एक्झॅक्ट फॉर्म्युला दिलेला आहे फ्री आयन टर्ममध्ये. फ्री आयन टर्म मीन्स द ॲटॉमिक स्टेट कॅरेक्टराइज्ड बाय द व्हॅल्यू ऑफ L, S and J, that is the orbital angular momentum, then spin angular momentum are referred to as free ion term or the Russell-Zander term, and this is because they actually describe the individual atom or ions which are ligand free, and they are also specified as the term symbol. हे term symbol आपल्याला पुढे फाइंड आउट करायचे प्रत्येक इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनसाठी. Okay, then term symbol are represented in the form where L is designated along spin multiplicity on left superscript and the value of J on the right superscript, that is this symbol. ह्या सिम्बॉल प्रमाणे आपल्याला टर्म RS टर्म फाइंड आउट करायची प्रत्येक इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनसाठी. L कशासोबत आहे तर स्पिन मल्टिप्लिसिटी 2S + 1, आणि हा काय असणार आहे तुमचा सुपरस्क्रिप्ट, आणि जे व्हॅल्यू टोटल अँग्युलर मोमेंटम नंबर क्वांटम नंबर हा कसा असणार आहे तर सबस्क्रिप्ट ॲट द राईट साईड. L means the total orbital angular momentum quantum number, then the 2S + 1 means the spin multiplicity, and the J means the total angular momentum quantum number. For example, आपण जेव्हा कोणत्या इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनसाठी ही RS टर्म फाइंड आउट करणार आहे किंवा ग्राउंड स्टेट टर्म फाइंड आउट करणार आहे, तर ती कशी असणार आहे तर इन द फॉर्म ऑफ 3p2. p म्हणजेच काय असणार आहे तुमची L व्हॅल्यू, दॅट इज द टोटल ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम क्वांटम नंबर. देन 2S + 1 म्हणजेच काय तर हे 3 काय तर तुमची स्पिन मल्टिप्लिसिटी, अँड 2 म्हणजेच काय तर J, दॅट इज द टोटल अँग्युलर मोमेंटम क्वांटम नंबर. दिस इज द RS टर्म, दिस इज द फॉर्म्युला फॉर द RS term of the electronic configuration. This is all about the RS term or the Russell-Zander term or the ground state term. In next lecture we see the energy levels of that ground level term. Today we stop here. Thank you.